अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, जर जीवनामध्ये आहे ना आपला निर्णय चुकला तर आपण कुणाला दोष देतो बरं? आपण नेहमी दुसऱ्याला दोष देत असतो। पण आपल्या जीवनामध्ये झालेली प्रत्येक घटना असते ना, ती कोणत्या ना कोणत्या अनुषंगानं आपल्याच निर्णयानं होत असते। म्हणजे निर्णय चुकणं ही दुसऱ्याची संकल्पना असते का बरं? अजिबात नाही ना। तर आपल्या जीवनामध्ये असलेला अहंकार आपला निर्णय पूर्ण खोडून टाकते। म्हणून या अहंकारानं आहे ना, महाभारतामध्ये एवढे विध्वंस झाले ना, तर आजही आपण त्या जेव्हा कथा वाचतो ना, ते ग्रंथ जेव्हा वाचतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्याचा बोधच मिळतो ना। आणि समर्थांनी आपल्याला या समर्थ विचारांनी प्रेरित केलेलं आहे की मनुष्याने नक्की जीवन जगावं कसं। आपण दर वेळेला या सर्व ऐकत असतो, निरूपण ऐकतो, कीर्तन ऐकतो, वेगवेगळ्या पद्धतीने आपण बोध घेत असतो। आपल्याला नेहमी सांगण्यात येतं, परधन भयावं, परश्री माते समान। पण आपण या सर्व गोष्टीचं पालन करतो का बरं? कधीतरी आहे ना, आपण आपल्या मनामध्ये एक प्रश्न विचारा की भगवंतानं आपल्याला जे सांगितलेलं आहे ना, त्याच्यावर आपण योग्य वाटचाल करत आहोत का बरं? कधीतरी या गोष्टीचा आहे ना प्रत्येकानं विचार करायला हवा। बघा, आपण एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया। कष्टाचा पैसा मनुष्याच्या जीवनामध्ये किती समाधान निर्माण करतो। आणि जर तुम्ही तुमचा कष्टाचा पैसा नसेल, वाईट मार्गांनी कमवलेला पैसा असेल, तर तो इतरांच्या पुण्यामध्ये कधीच वाटा सहभागी होत नाही। तो पैसा आहे ना चोरीच्या मार्गामध्येच जाणार आहे। त्या पैशाने पुण्य कधी निर्माण होत नाही। बघा, एका उदाहरणाद्वारे आपण सुंदर बोध निर्माण करूया। बघा, एकदा श्यामदास नावाचे एक महान साधू होते आणि ते महान ईश्वर भक्त होते। म्हणजे ते महात्माच होते ना। त्यांचा स्वभाव आहे ना त्यागी आणि दयाळू होता। अनेक वर्ष तपश्चर्या करून त्यांनी विशेष सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या। त्यांचा भक्तगण बराच मोठा होता ना। आजही आपण तुकाराम महाराज झाले, समर्थ रामदास स्वामी झाले, ज्ञानेश्वर माऊली झाले, म्हणजे वेगवेगळे असे संत होऊन गेले ना। त्यांचा आजपर्यंत जर आपण इतिहास पाहिला ना, तर वेगवेगळे भक्तजन निर्माण झालेले आहेत। वारकरी संप्रदाय निर्माण झाला, म्हणजे असे वेगवेगळे संप्रदाय आहेत ना, ते निर्माण झालेले आहेत। आणि ते आजही निरंतर भक्तरूपी या योगदानाने चालूच आहेत ना। जिथे आपण पाहू ना, तिथे भगवंताचं नामस्मरण आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे प्रत्येक साधू संतांची महती आहे ना, ती वेगवेगळी आहे, पण हेतू मात्र एकच होता ना। म्हणून आपण पाहूया की बघा, ते साधू होते ना, बघा त्यांचा भक्तगणसुद्धा बराच मोठा होता। ते आपल्या शिष्याकडून आहेत ना फक्त 2 पैसे दक्षिणा म्हणून घेत असत। त्यापैकी एक ते स्वतःच्या आश्रमाकरता वापरत असत आणि दुसरा ते दानधर्म करत असत। अनेक शिष्यगण त्यांच्या आश्रमामध्ये होते, म्हणजे शिकण्यासाठी आलेले होते। त्यामध्येच त्या राजघराण्यातील एक श्रीमंत शिष्य होता ना, त्यांच्याकडे शिकण्यासाठी आलेला होता। एक दिवस तो श्यामदास महाराजांना म्हणाला, म्हणजे महाराज, माझ्याकडे काही पैसे आहेत, मला ते दान करायचे आहे, तर मी ते पैसे कोणाला दान करू बरं? त्यावर श्यामदासजी महाराज म्हणाले, तुला जो दान करायला योग्य वाटेल ना, अशा व्यक्तीला तू ते पैसे दान करू शकतोस।
तो शिष्य घरी निघाला आणि रस्त्यामध्ये त्याला एक आंधळा भिकारी दिसला. शिष्याला वाटलं याला आपण काहीतरी दान द्यावं. शिष्यानं त्या आंधळ्याला त्याच्याजवळ असलेले पैसे आहेत ना ते सर्व दान म्हणून दिले. दुसऱ्या दिवशी शिष्य त्याच रस्त्यावरून चालला होता. इतक्यात त्याला काळचा तो आंधळा दिसला. त्याच्याबरोबर दुसरा एक आंधळा होता. पहिला आंधळा दुसऱ्या आंधळ्याला म्हणाला, अरे काल मला काळ आहे ना, मला एका माणसाने खूप सारे पैसे दिले. मग मी मस्तपैकी त्याची दारू प्यायलो आणि छान मजेत माझा दिवस घालवला. मी त्या दिवशी आहे ना भीकसुद्धा मागितली नाही. माझा दिवस एवढा एन्जॉय केला ना की खूप सुंदर वाटलं. त्या दोघांचं बोलणं या शिष्यानं ऐकलं आणि त्याला फार वाईट वाटलं. तो आश्रमामध्ये आला आणि त्यानं श्यामदास महाराजांना ती झालेली सर्व हकीकत सांगितली. त्यांनी सर्व हकीकत ऐकून घेतली आणि त्या शिष्यांच्या हातावर 1 पैसा दिला. बघा, मन देऊन ऐका, कारण जोपर्यंत हे तुम्ही मन देऊन ऐकत नाहीत ना तोपर्यंत सारसुद्धा समजणार नाही. बघा, त्या महाराजांनी त्या शिष्यांच्या हातावर 1 पैसा दिला आणि त्याला म्हणाले, आता तू जा आणि रस्त्यामध्ये तुला जो पहिल्यांदा कोणी भेटेल ना त्याला हे पैसे देऊ नये. शिष्य तो पैसा घेऊन निघाला आणि वाटेत त्याला एक मनुष्य भेटला. त्यानं त्याला तो 1 पैसा देऊन टाकला आणि त्या माणसाच्या मागे मागे गुपचूप तो जाऊ लागला. कारण त्याला पाहायचं होतं ना या अगोदरच्यानं जे केलं तेच हा मनुष्य करत तर नाही ना. बघा, त्याच्या मनामध्ये ती उत्सुकता निर्माण झाली. तो माणूस एका निर्जन अशा जागी गेला. त्यानं आपल्या कपड्यांमध्ये एक मेलेला पक्षी लपून ठेवलेला होता. तो काढला आणि फेकून दिला. हे सर्व बघत असलेला तो शिष्य त्याच्याजवळ जातो आणि त्याला विचारतो, हा मेलेला पक्षी आहे, तू कपड्यांमध्ये कशासाठी ठेवला होतास बरं, आणि तो आता हा फेकून का दिलास बरं? तो माणूस म्हणाला, आज 2 दिवस झाले माझ्या घरातल्या लोकांना जेवायला मिळालेलं नाही. भीक मागायला मला अजिबात आवडत नाही. हा पक्षी मेलेला मला दिसला म्हणून मी याला घेतला आणि याचं अन्न बनवून घरातले लोक थोडे तरी खातील, तेवढ्यात तुम्ही मला 1 पैसा दिला. आणि मग हा पक्षी काय करायचा बरं? आता या पैशाचं मी काहीतरी अन्न विकत घेतो. त्या माणसाचं बोलणं ऐकून शिष्याला आश्चर्य वाटलं. तो आश्रमामध्ये परत आला आणि झालेली सर्व घटना आहे ना त्यांनी श्यामदास महाराजांना सांगितली. ते म्हणाले, यावर हे स्पष्ट दिसतं की तुझ्याजवळ असलेले पैसे हे तुझे होते का बरं? शिष्यानं उत्तर दिलं, अजिबात मी कमावलेले नव्हते. मी कुणाकडून तरी घेतलेले होते. नवे माझ्या वडिलांकडून मी घेतलेले होते. तू ते कष्टाने कमावलेले नव्हते ना, म्हणजे त्या पैशांवर तुझा अधिकार नव्हता. तुझ्या घरच्यांनी ते तुला दिले होते म्हणून ते तसेच वाईट मार्गाने गेले. आणि मी कष्टानं न्यायानं पैसे कमावलेले होते, न्यायानं पैसे मिळवलेले होते म्हणून ते एका चांगल्या कुटुंबामध्ये गेले. कष्टाचा पैसा आहे ना नेहमी चांगल्या कामीच मार्गी लागतो. या पूर्ण कथेतून आपण काय शिकलो बरं? आयुष्यामध्ये आहे ना थोडे पैसे कमी कमावले तरी चालतील, पण ते कष्टानं कमवा. दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये किती जरी काळवाकाळव केली ना, दुःख जरी तुम्ही निर्माण केलं, पण ते पैसे तुमच्या जीवनामध्ये कधीच सुख निर्माण करत नाही आणि त्याच्यामुळं पुण्यसुद्धा निर्माण होत नाही. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना कष्टाने कमावलेला पैसा आहे ना मनुष्याला समाधानी ठेवत असतो. भले तुमच्याकडे कमी पैसा असेल, पण कष्टाने कमावलेला पैसा आहे जीवनामध्ये अतिसुंदर जीवन जगायला शिकवतं. आता काही मुलं असतात, काहींच्या जीवनामध्ये एवढा धन संपत्ती असते ना, कारण त्यांचा बाप श्रीमंत असतो, म्हणजे परंपरेनुसार त्यांचं राजघराणं असतो. मग त्याच्यामध्ये होतं काय की हे मुलांना कामाची सवय लागत नाही,
कारण सर्व काही फुकटच भेटलेलं असतं ना. मग ते फुकटचा पैसा जीवनामध्ये सुख निर्माण करेल का बरं? बघा, अशी काही बरीच मुलं असतात की आई वडिलांकडून मिळवलेला फुकटचा पैसा असतो ना, वेगवेगळ्या व्यसनाद्वारे निर्माण करतात. ती व्यसनी होतात, वेगवेगळे छंद त्यांना लागतात. व तुमच्या जीवनामध्ये पैसा असून सुद्धा तुमचं जीवन सुखी होतं का बरं? कधीच नाही ना. म्हणजे पैसा आणि सुख आहेत ना, या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण आपण मात्र ज्याच्याकडे पैसा नाही तो स्वतःला काय म्हणतो बरं? मी पैसा आल्यानंतर सुखी होणार आहे, पैसा आल्यानंतर माझ्याकडे सर्व काही येईल, मी समाधानी होईल. पण तसं होतं का बरं? अजिबात नाही ना. म्हणून मनुष्यानं आहे ना, पैशाचा माज कधी करू नये. पैसा हा एका क्षणात निघून जातो, एक क्षणात राख रांगोळी करतो. म्हणून आयुष्यामध्ये संस्कार महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्या मुलांवर आपण करायला हवेत. म्हणजे या अहंकाराचा नाश केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये संस्कार निर्माण होतील का बरं? कधीच होणार नाही. आपण आहेत ना, आपण भरपूर अशा गोष्टी पाहतो की तिथे अन्याय होतो, असत्याच्या बाजूचा विजय होतो, तरीसुद्धा आपण काही करू शकत नाही. अशी अवस्था मनुष्याच्या जीवनामध्ये नेहमी येत असते. म्हणून आपण असत्याची बाजू धरावी का बरं? अजिबात नाही. आपण सत्याची कास कधी सोडू नका. आयुष्यामध्ये किती जरी प्रॉब्लेम आले ना, सत्य तो सत्यच असतो. सत्य कधीही मनुष्याला अहंकारी बनवत नाही. सत्य कधीही मनुष्याला दुःख निर्माण करत नाही. जरी दुःख झालं ना तर ते तात्पुरतं असतं, पण मनुष्य कंटाळून सत्याला सोडून देतो आणि मग अधोगतीच होते ना. तुम्ही महाभारतामध्ये पाहिलं असेल, त्या महाभारताच्या युद्धामध्ये एक अद्वितीय योद्ध्याची कथा आहे, सर्वांना माहीत असेल, ज्याचं नाव होतं अश्वत्थामा. बघा, गुरु द्रोणाचार्य आणि कृपेचा हा तेजस्वी पुत्र होता ना, एका वेगळ्याच कारणासाठी ओळखला जातो. म्हणजे त्याच्या अमरत्वासाठी. अश्वत्थामा हा केवळ महायोद्धाच नव्हता, तर हिंदू धर्मात मानल्या गेलेल्या त्या अष्टचिरंजीवांपैकी एकच होता ना. त्याच्या जीवनातील अनेक चढाव उतार आहेत, शौर्य आहे, संताप आहे, श्राप आहे. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या विश्वामध्ये तो घेऊन जातो. म्हणजे जरा अश्वत्थामाच्या जीवनातील त्या अद्भुत घटकांचा जर आपण प्रवास पाहिला ना, तर आपल्या जीवनामध्ये आश्चर्यचकित निर्माण व्हायला लागतं. म्हणजे अश्वत्थामा जन्मल्याच्या क्षणी तो एवढा अलौकिक होता ना, त्याचा जन्म महादेव, यम, काळ, क्रोध यांचा अंश घेऊन आला होता. म्हणजे त्याच्यापैकी त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या रुदनाचा आवाज आहे ना, तो अश्वाच्या हिनहिनाटासारखा होता. म्हणून त्याचं नाव ठेवलं गेलं अश्वत्थामा. म्हणून म्हणजे हा बाळपणापासूनच तो पराक्रमी होता, धाडसी होता, तेजस्वी होता. गुरु द्रोणाचार्य त्याच्यावर अपार प्रेम करत होते. पण अशा या प्रेमानं कधी कधी इतर शिष्यांमध्ये द्वेष निर्माण होतो ना, आणि द्वेष निर्माण केला गेला म्हणजे द्रोणाचार्य आपल्या शिष्यांना एका वेगळ्याच प्रकारे प्रशिक्षण देत असत. त्यांनी पाण्यानं भरवायचे भांडं दिलं आणि जो पहिला पाणी भरून परत येईल ना, त्याला धनुर्विद्येची गुप्त रहस्य शिकवली जात. द्रोणाचार्यांनी अश्वत्थामाला लहान भांडं दिलं होतं, ज्यामुळं तो नेहमी पहिला परत येईल. पण अर्जुन मात्र चतुरच होता ना. पण अर्जुनानं हे सर्व काही ओळखलं आणि आपल्या बुद्धीनं तोही पहिल्यांदा पोचू लागला. यामुळं अर्जुन आणि अश्वत्थामामध्ये स्पर्धा निर्माण झाली. बघा, हे निरूपण लक्ष देऊन ऐका. तुमच्या जीवनाचं सार या निरूपणामध्ये आहे. म्हणजे अश्वत्थामाला कोणाची तरी बाजू होती, गुरुची बाजू होती. पण अर्जुन मात्र तरबेजच होता, ज्ञानाने तरबेज होता, बुद्धीने तरबेज होता. त्याप्रमाणे या महाभारताच्या युद्धामध्ये आहे ना,
एका नियोजित युक्तीनं त्या दुष्टतूत मनानं त्या द्रोणाचार्याचा वध केला. आणि अश्वत्थामासाठी ही घटना आहे ना, ती असह्य होती. आपल्या पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यानं नारायण अस्त्राचा उपयोग केला, त्या नारायण अस्त्राचा प्रयोग केला. आणि हे अस्त्र इतकं भयानक होतं की पांडवांनी त्यांच्या सैन्याला धडा शिकवण्यासाठी पुरेसं होतं. पण श्रीकृष्णाच्या युक्तीमुळं पांडव बचावले ना. युद्धाच्या शेवटच्या दिवसामध्ये दुर्योधनाच्या आज्ञेवरून अश्वत्थामानं पांडवांचा नाश करण्याचा निर्धार केला. त्यानं रात्रभर चाललेल्या त्या हल्ल्यामध्ये महादेवाची कृपा प्राप्त करून पांडवांच्या शिबिरामध्ये प्रवेश केला. आणि त्या शिवारातील धृष्टतून म्हणणं होताना शिखंडी, उत्तमौजा यांच्यासह द्रौपदीच्या 5 पुत्रांचा वध केला. त्यानं त्या केलेल्या या कृत्यानं इतिहासात एक नवीन कलंक जोडला. पांडवांनी या घटनेचा बदला घेण्यासाठी अश्वत्थामाचा पाठलाग केला. आणि शेवटी झालं काय की महर्षी वेदव्यासांच्या आश्रमात त्याचा सामना झाला. अश्वत्थामानं ब्रह्मास्त्राचा उपयोग केला आणि ज्यामुळं पृथ्वीचा संहार होण्याची वेळ आली. श्रीकृष्णाच्या आदेशानं अर्जुनानं आपला अस्त्र परत घेतलं. पण अश्वत्थामाला अस्त्र परत घेण्याचं ज्ञान आहे ना, ते होतं का बरं? अजिबात नव्हतं. म्हणून त्यानं त्या अस्त्र अभिमन्यू पुत्र उत्तराईच्या गर्भाकडे वळवलं. श्रीकृष्णानं त्याला सांगितलं की तुझा अस्त्र अचूक आहे, पण मी त्या मृत गर्भाला पुन्हा जिवंत करेल. या कृत्यामुळं संतप्त झालेल्या श्रीकृष्णानं अश्वत्थामाला भयंकर श्राप दिला. तू 3000 वर्ष पृथ्वीवर भटकत राहणार. तुझ्या शरीरातून पीव आणि रक्त वाहत राहील. तू एकटाच आणि त्रस्त राहशील. म्हणजे या श्रीकृष्णाच्या श्रापानंतर अश्वत्थामा आपल्या मस्तकातील मणी काढून तो पांडवांना देतो आणि वनात निघून जातो. असं मानलं जातं की तो अजूनही जिवंत आहे, पण एकट्यानं फिरतो. आपल्या कर्माचा पश्चाताप करत असतो. त्याचं अमरत्व त्याच्यासाठी शापच ठरला आहे ना. म्हणजे ही या अश्वत्थामाची कथा आहे ना, ही केवळ एका योद्ध्याची गोष्ट नाही. ती मानवी भावनांचं, मानवी संतापाचं, पश्चातापाचं आणि नियतीच्या अटळ निर्णयाचं प्रतिबिंबच आहे ना. म्हणून या कथेतून आपण काय शिकलो बरं? की कितीही बलाढ्य जरी तुम्ही असलात ना, तुमच्याकडे कितीही संपत्ती असू द्या, कितीही धन असू द्या, तरी अहंकार आहे ना, आणि चुकीच्या निर्णयामुळं आपला विनाश पत्करावा लागू शकतो. या अश्वत्थामासोबत घडलं ना, त्या आपल्यासोबत सुद्धा घडणार आहे. म्हणून आपल्याकडे थोडे जरी कधी पैसे आले ना, तरी कधीच उतू मातू नका. आयुष्यामध्ये पैसा आहे ना, तो एक क्षणात येणार आहे, क्षणात जाणार आहे. पण आपण जी नाती बनवलेली आहेत, पैशापायी ती नाती तोडू नका. आयुष्यामध्ये मिळवलेलं यश आहे ना, ते पचवायला सुरुवात करा. आयुष्यामध्ये मिळवलेली धनसंपत्ती आहे, साधे मनानं आयुष्य जगा. कारण आयुष्य ही निर्माण करण्याची ही कला आहे ना, ही जगण्याची कला आहे. ज्याला अवगत झाली ना, तो जीवनामध्ये समाधानी होतो आणि सुखीसुद्धा होतो. म्हणजे पैसा आणि समाधान याचं गणित आहे ना, ते पूर्णतः वेगळं आहे. म्हणजे आयुष्यामध्ये आपण समाधान शोधायला हवं. आणि ते समाधान आपल्याला सापडेल कुठे बरं? ते समाधान आहे भगवंताच्या नामामध्ये, ते समाधान आहे श्रवणामध्ये, ते समाधान आहे उपासनेमध्ये. पण आपण हे सर्व करतो का बरं? कधीच करत नाही. आपण दर वेळेला कंटाळा करतो आणि मग आपण परत भगवंताला दोष द्यायला तयार होतो. म्हणजेच चुकी करायची आपण, दोष द्यायचा दुसऱ्याला. जर दुसऱ्यानं दोष पचवला नाही तर तोच दोष आपण भगवंताला द्यायचा. मी तुझी सेवा करतो, हे करतो, वेगवेगळ्या पद्धतीनं भगवंताचा शोध दोष द्यायला वापरायचा. मग आपल्या जीवनामध्ये खरी भक्ती घडेल का बरं?
जेव्हा जेव्हा तुम्हाला राग येईल ना, जेव्हा जेव्हा तुमचा निर्णय चुकेल, तेव्हा तेव्हा तुम्ही मनाचे श्लोक वाचायला सुरुवात करा. बघा तुमचा येणारा काळ हे मनाचे श्लोक आहेत ना, पूर्णतः पॉझिटिव्ह बनवतील. तुमच्या जीवनामध्ये घडलेली घटना आहे ना, तुमच्या जीवनामध्ये एक असा समतोल तयार करतील की जीवनामध्ये तुम्ही विजयच व्हाल. म्हणजे समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता भुक्ती भोगी. म्हणजे हे जे मनाचे श्लोक आहेत ना, हे जेव्हा आपण श्रवण करतो ना, तेव्हा आपल्या जीवनामधून सर्व दोष निघून जातात. जे अज्ञानी आहेत त्यांना साधना करण्याची ही योग्यता लाभेल. त्यांच्या अंगी आहे ना ज्ञान वैराग्य सर्व सामर्थ्य येईल. श्री समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे ना, त्या लोकांना खात्रीने मुक्तीचा लाभ होईल. पण तरीसुद्धा मनुष्य हे करतो का बरं? कधीच करत नाही. म्हणून प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनामध्ये राग येईल ना, तेव्हा तेव्हा राम नाम घ्या. श्रीराम जय जय राम. जर हे घेता नाही आलं तर दुसरं नाम घ्या, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. म्हणजे तुम्हाला जे काही आवडेल ना ते नाम तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आहे ना पॉझिटिव्ह एनर्जी येऊन जाईल. तुमच्या जीवनामध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता येऊन जाईल. पण तुम्ही जर तसेच बसून राहिलात तर अहंकार रूपी रावण तुम्हाला कधीच सोडणार नाही. म्हणजे जीवनामध्ये आहे ना प्रत्येक गोष्ट रहस्यमय असते, पण हे मनच करत असताना समर्थांनी सांगितलेलं आहे, मना गुजरे तूज हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी. म्हणजे हे म्हणा, या परमात्म्याचे जे रहस्य आहे ना ते तुला मिळालेलंच आहे, पण त्याचा अनुभव येण्यास तुला अंतर्यामी साधना केलं पाहिजे. अंतर्यामी साधना म्हणजे काय? बघा, कधी कधी आपण आहे ना, आपण बाह्यरंगाचा उपयोग करतो, पण बाह्यरंगाची भक्ती केलेली भगवंताला आवडते का बरं? अजिबात नाही ना. तर ती अंतर्यामीची भक्ती करायला हवी. म्हणजे जे आपण करतो ती दुसऱ्याला कधीच माहीत होता कामा नये. म्हणजे आपण म्हणतो ना गुप्तदान देणं, म्हणजे आपल्या नावाचा उल्लेख कुठे व्हायला नाही पाहिजे. तशी भक्ती आपल्याला करायला हवी. म्हणजे संतांचा उपदेश आहे ना, सतत जेव्हा आपण श्रवण करतो ना तेव्हा तुला आत्मज्ञान निश्चित मिळेल. म्हणून तू संतांची संगती धर, त्याला योग्य धन्य होशील. म्हणजेच या युगामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत ना, माणसामध्ये माणूस शोधायला सुरुवात कर. म्हणजे तू माणसामध्ये असं म्हणतात की माणसामध्ये सुद्धा देव असतो, पण या कलियुगातला मनुष्य आहे ना त्याला माणसातच माणूस दिसत नाही, तर देव कधी दिसेल बरं? म्हणून अगोदर माणूस हो आणि नंतर देव आपोआप तुला दिसू लागेल. पण या माणसातच तो राक्षसासारखा वागतो, मग भगवंताची प्रचिती होईल का बरं? कधीच होणार नाही. आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे ना ते भगवंतावर सोडून दे. जेव्हा तू भगवंतावर सोडून मोकळा होशील, माझा भगवंत आहे ना ते सर्व स्वीकारून तुझ्या जीवनामध्ये जे चांगलं आहे ना तेच भगवंत करणार आहे. तुला श्रेष्ठ निर्माण होईल ना तेच भगवंत तुला देणार आहे. म्हणून जास्त विचार करू नको, शांत राहा, संयमी राहा.
तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुला मिळालेली असतील. जय जय रघुवीर समर्थ.